मुंबईतल्या साकीनाक्यामध्ये मॅन्युअलच्या म्हणजे जे गटारीचं झाकण असतं ना, त्या गटारीच्या झाकणं निघालेत, त्याच्यामुळं एक माणूस त्याच्या आतमध्ये पडला आणि मेला. एका बसवर चेंबूरमध्ये झाड पडलं, बसमधला एक विद्यार्थी मेला. आता या गोष्टीवर अमित साटम नावाचा माणूस, जो मुंबई भारतीय जनता पक्षाचा अध्यक्ष आहे, तो माणूस पिधी असतो. भारतीय जनता पक्षाच्या लोकांना संवेदना नावाची गोष्ट आहे का? हे नेहमी बोलत आले की मुंबई भरणार नाही यावेळी मुंबई तुंबणार नाही. आणि हे बोलत असताना आमच्या माननीय महापौर त्यांच्या समोरच एक अधिकारी गटारमध्ये जातो, त्यांच्या बाजूलाच. आता यांचं म्हणणं असं आहे की 25 वर्षाची घाण साफ करायला वेळ लागत असेल. 25 वर्ष म्हणजे उद्धव ठाकरेंचं सरकार होतं, 25 वर्ष महापालिकेमध्ये. पण एक गोष्ट ते बोलताना त्यांना लक्षात नसेल राहिलं की हे सगळे 25 वर्ष हे लोक स्वतःही त्यांच्यासोबत सत्तेत होते. 25 वर्ष यांची युती होती आणि ही युती सत्तेत होती. मग ही घाण कोणी केली? आता जे गटारीमध्ये लोक पडतात आहे, झाडं पडतात आहे, या गोष्टीला जबाबदार धरणार कोणाला? अधिकाऱ्यांना. म्हणजे आधी मुंबईतल्या गोष्टींना ठाकरेंना जबाबदार धरायचे, आता ही यांची जबाबदारी नाही राहिली, आता ही महापालिकेच्या अधिकाऱ्यांची जबाबदारी आहे. आधी मुंबई ठाकरेंमुळे भरायची, आता ती पावसामुळे भरतीये. किती दुटप्पीपणा! मुंबईत सगळीकडे पाणी तुंबलंय, झाडं पडतात आहे. बरं, याच्यामध्ये शहरं बकाल होतात आहे, शहरं वाढतात आहे, शहरांना आकार उकार नाही राहिलाय. महापालिका झाडं लावते, चांगली गोष्ट आहे, लावते, मान्य. लावताना कसे लावतात? छोटासा इतका खड्डा करतील आणि त्याच्यामध्ये झाड लावतील. डिवायडरच्या मध्ये झाड लावतील. डिवायडर बनवताना डिवायडरमध्ये आधी झाडं लावावी लागतात, नंतर डिवायडर बनवायला लागतं. ती झाडं थोडी मोठी झाल्यानंतर ते झाड इतकं उंच होतं आणि त्याचे मुळं त्या डिवायडरमध्ये पसरत असतात. कोणाच्या मूर्ख डोक्यातून या सगळ्या आयडिया येतात ना, मला नवल वाटतं या सगळ्या लोकांचं. आणि भारतीय जनता पक्षाचे लोक, यांना विनोद वाटतोय या सगळ्या गोष्टींचा. लोक मरतात त्याचा. हा जो साटम आहे ना, या साटमला पहिली गोष्ट म्हणजे इथून काढलं पाहिजे. अशा संवेदनशील गोष्टीवर हसतो. आणि हे जे माणसं पडतात आहे ना गटारीमध्ये, किंवा हे सगळ्या गोष्टी घडतात आहे ना मुंबई महापालिकेमध्ये, याची यांना जबाबदारी घ्यायची नाही. गल्लीपासून दिल्लीपर्यंत सत्ता यांचीच. की याला गांधी नेहरू जबाबदार, की ते महापालिकेत ट्रम्पची सत्ता आहे. ट्रम्पला प्रश्न विचारायचे, आता यांचे चाटे येतीलच कमेंटमध्ये भुकायला. आणि कशी यांची बाजू लावून धरतील, बाप रे! देव ना करो कधी तुमच्यासोबत या गोष्टी घडो. धन्यवाद. जय महाराष्ट्र.